समुद्रापासून भूमी मागून त्या भूमीवर भगवान परशुरामाने कोकण वसवलं. अपरांत कोकण भूमीला संस्कृतीचा, इतिहासाचा प्रदीर्घ वारसा. कोकणी माणसाला आपल्या कोकणीपणाचं प्रचंड कौतुक. खरं तर हा माणूस नारळ पोफळी सारखाच मधाळ, गोड, नारळी पोफळीने डवरलेली आणि आंब्या पणसाने मोहरलेली अशी कोकण भूमी. कोकणामध्ये अनेक धर्म, जाती, पंथ सर्व एकत्र नांदले. पण खऱ्या अर्थाने कोकणला महत्व आलं ते कोकणचा राजा जिम्मा खेळतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणात पाऊल ठेवलं. स्वराज्याशी एकनिष्ठ असलेलं कोकण आणि कोकणाचं हे समृद्ध वैभव पाहूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या खाडीमध्ये समुद्रावर कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग किल्ला बांधला. सिंधुदुर्ग म्हणजे तळ कोकणाची शान, दक्षिणच्या समुद्र किनाऱ्याचं एक महत्वाचं ठाणं. या सिंधुदुर्ग किल्ल्यावरूनच कोकणच्या दक्षिण प्रांताला नाव पडलं सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधू सारखा विशाल आणि दुर्गासारखा अभेद्य. माणसं ही तशीच, अंतःकरणाने विशाल, पाहिजे ते तुम्हाला देतील, अगदी काळीत सुद्धा, पण निष्ठा आणि सामर्थ्यामध्ये अभेद्य. कोणीही कसलीही कधीही फितुरी करूच शकणार नाही असा हा सिंधुदुर्ग जिल्हा. या सिंधुदुर्गाच्या इतिहासाच्या, कोकणाच्या इतिहासाच्या गप्पा मारण्यासाठी आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत नवीन प्रकल्पाची सुरुवात करीत आहे. इतिहास कट्टा. गप्पा इतिहासाच्या, गोष्टी माणसांच्या. या इतिहासाचं पहिलं पर्व असणार आहे छत्रपती, ज्यांच्या नावानेच महाराष्ट्राला ओळख मिळाली ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे शिवछत्रपती. पण छत्रपती पर्वामध्ये आपण स्वराज्याच्या पहिल्या तीनही छत्रपतींची ओळख करून देणार आहोत. पर्व मोठं असणार आहे. शिवछत्रपती, शंभू छत्रपती आणि छत्रपती राजाराम महाराज. तिन्ही छत्रपतींच्या कालखंडातलं इतिहासाच्या पानावरती लिहिलेलं एक प्रचंड मोठं असं ज्ञानाचं दालन या निमित्ताने आपण मान्यवर इतिहासकारांच्या गप्पांमधून उलगडणार आहोत. सिंधुदुर्गाने आपली संस्कृती जपली. 12 वेशीच्या आणि 12 वाटेवरच्या सगळ्या गाऱ्हाण्यांना सुद्धा जपलं. खेळे जपले, मेळे जपले, दशावतार जपले, यात्रा जपल्या, जत्रा जपल्या, खानपानाची संस्कृती जपली. महत्वाचं आहे ते आता इतिहास जपायचा. कोकणाचा माणूस असा हा निष्ठावान, विशाल आणि अभेद्य. त्याने आजवर आपल्या कोकणच्या लाल मातीचा आणि जांभ्या दगडाचा चिरा अगदी मनापासून जपला. बदलणाऱ्या प्रगती शहरी वातावरणातही सिंधुदुर्ग जिल्ह्याने कात टाकताना सुद्धा आपला अस्सलपणा अगदी मनापासून जपलेला आहे. कारण पावलं इतिहासाची काळाच्या पटलावरती उमटत जातात. ऊन वारा पावसाच्या लाटा लाटा येतात आणि या पाऊल खुणा हळूहळू धूसर होतात, कधी कधी काळाच्या ओघात नष्टही होतात. या पाऊल खुणांचा शोध घेत जायचंय इतिहास जपण्यासाठी. कारण आपला इतिहास, आपली संस्कृती, कोकणचा इतिहास, कोकणची संस्कृती या सगळ्यांना जाणून घेण्यासाठी इतिहास कट्ट्यावरती येऊ. भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा आणि समस्त शिवप्रेमी सिंधुदुर्ग जिल्हा सहयोगाने सादर करीत आहेत इतिहास कट्टा. उद्घाटनाचा दिवस आहे शिवपुण्यतिथीचा, तुमच्या आमच्या शिवछत्रपतींच्या पुण्यस्मरणाचा. हे पुण्यस्मरण करण्यासाठी इतिहास कट्ट्यावर आपण सगळे जमणार आहोत. दिनांक 3 एप्रिल 2026 शुक्रवार संध्याकाळी 4 वाजता. स्थळ आहे शांतादुर्गा मंगल कार्यालय, पावशी, कुडाळ. सर्व सिंधुदुर्गातल्या बंधू भगिनींना आणि अस्सल कोकणी माणसाला विनम्र आवाहन, दर महिन्याला चालणाऱ्या इतिहास कट्ट्याला आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रुजवून ठेवूया. आपल्या इतिहासाची ओळख करून ठेवण्यासाठी, आपल्या इतिहासाचा वारसा जपण्यासाठी. भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत
सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित इतिहास कट्टा, गप्पा इतिहासाच्या, गोष्टी माणसांच्या. भेटूया इतिहास कट्ट्यावर. वंदे मातरम. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.